नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता तेजस आल्यानंतर बघतो तर नानांच्या हातामध्ये फावडा असतो आणि तिथे खड्डा करून त्याच्यामध्ये एक खांब लावायला सांगितलेला असतो आणि त्याच्यावरती एक सूचना लिहिलेली असते. पण आता हे सगळं कशासाठी? तेजस म्हणतो, हे सगळं काय आहे? नानांना तुम्ही हे सगळं काय करायला सांगितले? तेव्हा गायत्री म्हणते, काय करायला सांगितले म्हणजे मी आधीच सांगितलं होतं ना, जर नानासाहेबांच्या मुलाने कुठल्याही ड्युट्याने काही चुकी केली तर त्याची शिक्षा ही नानासाहेबांना होणार आणि तेच झाले. तू चुकी केली आहेस ना, त्याच्यामुळे त्याची शिक्षा नानासाहेब भोगतायत. हो की नाही नाना? मी आधी सांगितलं होतं की नाही? आई, मी सांगितलं होतं ना. या वेळेला इथे आता सुनंदा म्हणत असते, पण ह्या वेळेला तेजसची काही चुकी नाही आहे, मग तू त्यांना कशाला शिक्षा देतेस? तेव्हा तेजस म्हणत असतो, मी काय केलेलंच नाही आहे, ह्या वेळेला मी काय केलं आहे म्हणून तुम्ही त्याची शिक्षा नानांना देताय? तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा, म्हणजे तू काहीच केलेलं नाही आहेस का? मग मी उगाच नानांना इथे शिक्षा देते असं वाटते का तुला? तुला चांगलंच माहिती आहे तू काय केलं आहेस ते. काय सासूबाई, बरोबर की नाही? तेजसने काय केलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना बरोबर माहिती आहे ना? तेव्हा इथे आता उगाचच दुसरीकडे आता चोरी करण्याचा प्रयत्न करतो आहेस, म्हणजे माझे पैसे परत करण्यासाठी तू हे सगळं करतो आहेस ना? तेव्हा इथे चुकीच्या मार्गाने मला तू पैसे देणार आहेस का? तेव्हा आता मानसी म्हणत असते की नाही नाही गायत्री मॅम, असं काही नाही आहे. अहो, चोरी नाही करणार आहेत ते, चांगल्या पद्धतीने ते इथे आता नोकरी करणार आहेत. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा, म्हणजे तुला ही चांगली नोकरी वाटते का? अगं, तुला माहिती नाही हा काय करतोय ते. तेव्हा मानसी म्हणते, नाही मला माहिती आहे, उलट मीच त्यांना सांगितलं हे सगळं करायला. या सगळ्यामध्ये त्यांची काहीही चुकी नाही आहे. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, घ्या, काय कलियुग आला आहे, म्हणजे आता नवरा इथे चुकीचं काम करणार आहे आणि त्याला सपोर्ट बायकोसुद्धा करणार आहे का? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, काय बोलायचं, अगदी जोडा शोभतोय, नवरा बायको शोभताय अगदी. म्हणजे इथे नवरा एवढी मोठी चूक करतोय आणि बायको काय, त्याला इथे आता त्यांच्या चुकांनासुद्धा ती साथ देते. त्याच्या चुकासुद्धा पोटात घालतेस का तू? म्हणजे त्याला सुधारायचं सोडून तू सुद्धा आता त्याला छान छान अशा आयडिया देणार आहेस का? अगं, किती चुकीच्या मार्गाने तो पैसे कमावणार आहे मला देण्यासाठी, याचा विचार तरी केलेस का तू? अगदी जोडा शोभतोय, अगदी एकमेकांच्या आवडी निवडी सवयी बघूनच एकमेकांबरोबर लग्न केलेलं दिसतंय. नानासाहेब, बघताय ना, अहो तुम्ही सगळेजण या लग्नाच्या विरोधात होता, पण मला तर वाटतंय अगदी योग्य जोडीदार निवडले तेजसने, जी त्याला त्याच्या वाईट कामांमध्ये सुद्धा मदत करते. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, गायत्री मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेजस काही चुकीचं काम करत नाही आहेत, उलट ते चांगलंच काम करतायत ना. अहो, त्यांनी सरकारी नोकरी करण्यासाठी सरकारी नोकरीची परीक्षा दिली आहे आणि आत्ताच ते परीक्षा देऊन आली आहेत. त्यांना लवकरच आता सरकारी नोकरी मिळणार आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो आपल्या मनामध्ये की मिस लकी चांप हिला आता ही बातमी का सांगतायत, कारण त्याला चांगलंच माहिती असतं गायत्री काहीतरी घोळ घालू शकते. तेव्हा गायत्री म्हणते, काय सरकारी नोकरीची परीक्षा? नाही नाही नानासाहेब, मला विनोदने सांगितलं आहे, हा पुन्हा एकदा जशी आपल्या घरामध्ये चोरी केली होती ना, माझ्या कपाटातून पैसे चोरले होते, तशी चोरी करण्याचा याने पुन्हा एकदा निर्णय घेतला होता आणि हा चोरीच करणार होता, पण आता हा खोटं बोलतोय. सरकारी नोकरीची परीक्षा आणि तेजस देणार आहे असं अजिबात होणार नाही. तेव्हा सुनंदा म्हणत असते, अगं नाही सुनबाई, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी मगापासून तुला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते ना, की ह्या वेळेला तेजसची काही चूक नाही आहे. अगं, तो खरोखर सरकारी नोकरीसाठी परीक्षाच द्यायला गेला होता. तेव्हा इथे गायत्रीला खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते, मला याबद्दल कसं काही कळलं नाही, कारण तिला काहीमध्ये कांड करता आला नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो, काय रे विनोद, अरे तुमच्या माणसांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे. अगदी नेहमीप्रमाणे कसलं काही माहिती नसतं, अर्धवट ऐकायचं आणि तेच घेऊन पळायचं. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की तेजस गप्प बस, ह्या वेळेला काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून आधी जे काही चुकीचं वागलेस ते सगळं पुसलं जाणार नाही आहे, कळलं ना तुला? तू खरोखर सरकारी नोकरीची परीक्षा देऊन आलायस ना, की खोटं बोलतोयस या वेळेला सुद्धा? तेव्हा मानसी म्हणत असते की नाही नाही नानासाहेब, असं खरंच नाही आहे. तुम्ही प्लीज तेजसवरती एकदा विश्वास तरी ठेवा ना. मी खरं सांगते, कारण मी स्वतः त्यांना फॉर्म भरायला सांगितला होता आणि त्यांनी ती परीक्षा आजच दिली आहे. आता ते परीक्षा देऊनच आले तिथे. तेव्हा इथे आता काका आलेले असतात. तेव्हा तेजस घाबरतो, कारण त्यांचा मुलगा निकेत हा चुकीचा वागलेला असतो. तो पकडला गेला की काय, त्याच्याबरोबर काही चुकीचं झालं की काय, असं तेजसला वाटतं आणि तो विचारत असतो की निकेत कसा आहे, ठीक आहे ना, म्हणजे बरा आहे ना तो?
तेव्हा इथे आता काका म्हणतात, त्याला काय झालं आहे, मी तर इथे वेगळ्याच गोष्टीसाठी आलो आहे. अहो नानासाहेब, तुम्हाला माहिती आहे का, तेजसने सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरला होता आणि मग त्याने सरकारी नोकरीची परीक्षासुद्धा दिली आणि तो पाससुद्धा झाला आहे. तेव्हा मानसी म्हणते, पण काका परीक्षा तर आजच झाली ना, मग लगेच निकाल लागलासुद्धा. तेव्हा काका म्हणतात, अगं मग काय, सरकारी नोकरीची परीक्षा देत असताना ऑनलाईन परीक्षा दिली जाते आणि मग ऑनलाईन पेपर चेक होतात, रिझल्ट तर काय लगेच लागतो. म्हणजे मला आत्ताच कळलं आहे, आता मी तिथेच काम करतो ना, मला लगेच कळलं लिस्टमध्ये आपल्या तेजस प्रभूचं सुद्धा नाव आलेलं आहे. म्हणजे तुला ऑफिशियली उद्या फोन येईलच की तू पास झाला आहेस म्हणून. पण मला ही बातमी आत्ताच कळली, मला राहवलं नाही म्हणून मी लगेच पेढे घेऊन इथे तोंड गोड करायला आलो. कारण तुझ्या आनंदामध्ये आमचासुद्धा आनंद आहेच ना. एवढी मोठी कामगिरी केली आहेस तू. अरे तू चांगला पेपर दिलास म्हणून तुला चांगले मार्क्ससुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे तुझी ही सरकारी नोकरी पक्की. अरे नाना, सरकारी ऑफिसमध्ये एक क्लर्कची जागा रिकामी होती आणि त्यासाठी आपल्या तेजसची आता नेमणूक झालेली आहे. त्याने खूप चांगल्या पद्धतीने इथे परीक्षा देऊन ही नोकरी स्वतःच्या बळावरती मिळवलेली आहे. तेव्हा तेजसला खूप आनंद होतो. तेजस जातो आणि जे काका आनंदाची बातमी द्यायला आलेले असतात त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, थँक्यू काका, थँक्यू सो मच, एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्ही दिलीत म्हणून. त्यानंतरला तेजस आता आपल्या आईला, आपल्या भावंडांना, नानांना मिठी मारायला जात असतो, पण तो थांबतो. त्यानंतरला लगेचच तो मानसीकडे जातो आणि तिलासुद्धा हात मिळवतो. तेव्हा इथे काका म्हणतात की तेजस, उद्या तुला फोन येईल आणि तुला ही नोकरी मिळाली आहे ना, याचा आनंद आता तुला उद्यासुद्धा जास्त होईल. पण आता मी इथे ही बातमी द्यायला आलो. तेव्हा वहिनी, अहो गोडाधोडाचं करा, पोराने चांगला पेपर दिला म्हणून ही नोकरी त्याला मिळाली. गोडधोड बनवल्यानंतर आमच्याकडे सुद्धा थोडं पाठवून द्या. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, हो नक्कीच. त्यानंतरला तेजस म्हणतो, काय वहिनी, बघितलं ना, अहो तुम्हाला वाटत होतं मी काहीतरी चुकीचं करणार आहे. मलासुद्धा वाटलं की ह्या माझ्याबद्दल असा गैरसमज का करून घेत आहेत, पण तुम्हाला तर माहितीच नव्हतं ना की मी परीक्षा द्यायला गेलो होतो ते. तेव्हा इथे तेजस म्हणतो की वहिनी, अहो बघताय ना आता मला कसा डान्स येतो आहे, बघा बघा, मला डान्ससुद्धा येतो आहे. आणि तो आता इथे नाटके करत करत तिला उगाच चिडवण्यासाठी आता इथे अंग आता कसं पण हळवत असतो आणि डान्स करत आता गायत्रीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, काय वहिनी, अहो काय तो चेहऱ्यावरचा आनंद, किती ग्लो आला आहे ना, बघा ना तुमच्या चेहऱ्यावरती. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, काय ते चेहऱ्यावरचे भाव, खरंच खूपच जास्त अप्रतिम. म्हणजे मला तो चेहऱ्यावरचा ग्लो आहे ना, तो बघतच राहावासा वाटतो आहे. खरं सांगतो आहे वहिनी. आणि आता जो खांब तिथे लावलेला असतो तो खांब आता तेजस उपटतो आणि तो बाजूला फेकून देतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की वहिनी, ही अशी कामं करायला आहे ना, पुन्हा माझ्या नानांना सांगत जाऊ नका, मला ते अजिबात आवडणार नाही आहे. त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो, काय ही तुमची माणसं, तुम्हाला अर्धवट माहिती देतात आणि बघा तुमचा चेहरा बघा कसा झाला आहे, ही माहिती तुम्हाला चुकीची मिळाली, तुम्हाला काहीच हालचाल करता आली नाही म्हणून तुम्हाला या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं आहे ना. मला कळतं आहे वहिनी, कळतं आहे, तुमच्या चेहऱ्याकडून मला कळतं आहे बघून की नक्की तुम्हाला काय वाटतं आहे ते. बापरे बापरे, काय तो भाव, आणि असं झालं म्हणून हा चेहरा असा झाला आहे. काळजी करू नका, सगळं काही आता तुमच्या मनाप्रमाणे नाही तर माझ्या मनाप्रमाणे होईल. लवकरच तुमचे पैसे आता थोडे थोडे करून फेडून टाकतो की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे तेजस म्हणतो की वहिनी, मलासुद्धा तुमचा हा हरलेला चेहरा बघायला खरंच खूप आवडतो आहे, खरं सांगतो या. आणि इकडे बघा, लुकअप लुकअप असा आता तेजस मुद्दामून इथे गायत्रीला म्हणत असतो. त्यानंतरला आता तेजस म्हणतो की चला आधी सगळ्यात आधी तोंड गोड करा, पेढा खाणार वहिनी, पेढा खाणार, अहो तुम्हाला आनंद व्हायला हवा आहे. आता लवकरच तुमचे सगळे पैसे फेडले जाणार आहेत, तुम्हाला लवकरात लवकर तुमचे सगळे पैसे दिले जातील. चला तोंड गोड करा. पण सगळ्यात आधी तुम्हाला मी तोंड गोड करायला लावणार नाही आहे. सगळ्यात आधी माझ्या नानांना आणि नानांच्या हातामध्ये पेढा देतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. आणि नंतर तेजस म्हणतो की आता माझ्या आईला पेढा, आणि तो आपल्या आईला पेढा देतो. नंतर म्हणतो की माझ्या भावंडांना, आणि इथे आता दिनेशला, सूरजला, आभाला पेढा देतो आणि म्हणतो नंतर कुणाला, गायत्रीच्या समोर पेढा नेऊन देतो आणि लगेच तो मानसीकडे देतो आणि म्हणतो नंतर मानसीला, मिस लकी चॅम्पियनना. आणि आता हे उरलेले पेढे मी फेकूनच देणार होतो, पण घ्या. आणि विनोदकडे फेकतो आणि म्हणतो खा, तुम्ही दोघंजणं खा. आणि एक पेढा आता गायत्रीकडे देणार, तो म्हणतो हे घ्या, तोंड गोड करा वहिनी.
तेव्हा गायत्री काही तोंड गोड करत नाही. गायत्रीला तेजसचा खूप राग आलेला असतो. ती रागानेच तेजसचा हात आता बाजूला करते आणि आपल्या रूममध्ये ती रागाने निघून जाते. तेव्हा इथे आभा आता सुनंदाला मिठी मारते. तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतरला इथे आता तेजस आपल्या आईला मिठी मारतो. ती त्याला प्रेमाने पेढा भरवते. त्यानंतरला सगळे भावंड आता एकत्र येतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात, कारण तेजसने चांगली कामगिरी केलेली असते. त्यानंतरला आता सगळेजण एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून उभे असतात. तेव्हा नानांनासुद्धा सुगंध यायला सांगते. तेव्हा नानासुद्धा दिनेशच्या बाजूला उभे राहतात. त्यानंतरला इथे आबासुद्धा आता मानसीला आपल्या ग्रुपमध्ये घेते. तर इथे आज प्रभू कुटुंब खूपच जास्त खुश आणि आनंदी झालेलं असतं. त्यानंतरला गायत्री मात्र खूप जास्त चिडलेली असते. ती म्हणते की तेजस, तुझी हिंमत कशी झाली हां? मला याबद्दल काहीच कसं कळलं नाही आणि तू सरकारी नोकरीची परीक्षा दिलीस आणि ही नोकरी तुला मिळाली. पण मी पण गायत्री आहे, गायत्री. सहजासहजी तुम्हाला जिंकू देणार नाही, कारण मला नेहमी हारलेले चेहरे बघायला आवडतात आणि तेच बघण्यामध्ये मला जास्त आनंद होतो. तर आता ही गायत्री काय करते ना ते बघाच तुम्ही. तेजस, तुला काय वाटतंय? तू खूप मोठी कामगिरी केली आहेस का? अरे पण तुम्हाला माहिती नाही आहे, तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या मानसीच्या आयुष्यामध्ये मी किती मोठा खड्डा खोदलाय ना, हे तुम्हाला माहितीच नाही आहे. पण त्या खड्ड्यामध्ये तुम्ही जेव्हा पडाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय केलं आहे ते. तर इथे आता गायत्रीने खूपच मोठं सत्य हे सगळ्यांपासून लपवलेलं असतं. रणजितबरोबर हात मिळवणी करून तिला काही करून मानसी आणि तेजस यांना वेगळं करायचं असतं. त्यानंतरला इथे आता गायत्री म्हणत असते की तुला सहजासहजी मी नोकरी करू देणार नाही. त्यानंतरला सुनंदा तिथे येते आणि तेजसची दृष्ट काढते. तेव्हा तेजस म्हणतो, आई हे काय? तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते की माझ्या लेकाला कुणाची दृष्ट लागायला नको आणि ते सगळं आता जाऊ दे. चल बरं तू आता घरामध्ये, बाद झाली तुझी ही शिक्षा. तेव्हा तेजस म्हणतो, नाही आई, अगं नोकरी तर मला मिळाली आहे, पण मला शिक्षा का झाली होती? मी आपल्या घरामध्ये चोरी केली म्हणूनच ना. मग मला नानांनी शिक्षा दिली. त्याच्यामुळे जोपर्यंत नाना मला घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी त्यांचा शब्द मोडणार नाही. मी घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही आहे. सॉरी आई. तेव्हा मानसी म्हणते, असं काय करताय तुम्ही? मावशी बरोबर बोलतायत. अहो आता झालं ना सगळं, तुम्ही आता सरकारी नोकरी मिळवलीत ना, मग आता चला बरं घरामध्ये. आता तुम्ही नानांचा शब्द पाळला आणि त्यांना अभिमान वाटेल असं तुम्ही काम केलेत ना. तेजस म्हणतो, अजिबात नाही. जोपर्यंत नाना मला स्वतःहून घरात घेऊन जात नाही किंवा मला यायला सांगत नाही, माझी शिक्षा माफ करत नाही, तोपर्यंत मी घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही आहे. तेव्हा सुनंदा म्हणते की दोघेही बाप लेक अगदी हट्टी आहात, एकदम हट्टीपणा करता तुम्ही. आणि सुनंदाला राग येतो. ती लगेचच तिथून निघून आता घरामध्ये जाते. तेव्हा तेजस म्हणतो की आई सॉरी, पण जोवर नाना म्हणत नाही तोपर्यंत मी येणार नाही. तेव्हा इथे नानांच्या हाताला फोड आलेले असतात, कारण पारही हातामध्ये धरून त्यांनी एवढा मोठा खड्डा केलेला असतो. त्यानंतर सुनंदा म्हणते की बघू हात, किती हाताला फोड आलेत बघा तुम्ही, अख्खी लाल लाल कातडी झाले. त्याच्यानंतरला सुनंदा आता मलम लावून देते आणि म्हणते, हे बघा आता बास झाला तुमचा हट्टीपणा. तुम्ही एवढे हट्टी, तुमचा मुलगासुद्धा तुमच्यासारखाच हट्टी आहे. त्याला मी आता घरामध्ये यायला सांगत होते, तर तो म्हणाला की जोपर्यंत नाना त्याला माफ करत नाही आणि घरामध्ये यायला सांगत नाही तोपर्यंत तो पाऊल ठेवणार नाही असं म्हणाला. अहो आता त्यांनी तुमचा शब्द पाळला ना. त्याने आता सरकारी नोकरीची परीक्षा दिली, स्वतःच्या बळावरती एवढी छान नोकरी मिळवली. मग आता तुम्ही तरी त्याला माफ करा ना, त्याला घरामध्ये यायला सांगा ना. तेव्हा इथे नाना म्हणतात, अगं त्याने चोरी केली होती घरामध्ये, जे प्रभूंच्या घरामध्ये कुणीच केलं नाही ना, ते त्याने केलं आहे. तेव्हा इथे सुनंदा म्हणते, अहो पण कशासाठी? स्वतःसाठी केलं का? कुणाची तरी मदत करायची, कुणीतरी अडचणीत होतं म्हणूनच त्याने हे सगळं केलं होतं ना. आणि लग्नाचं म्हणाल तर तो वेगळा विषय आहे. आणि लग्न केलं म्हणून काय झालं हो? एकट्याने केलं आहे का? त्या मुलीने सुद्धा लग्न केले ना त्याच्यासोबत. दोघांची चुकी आहे ती. मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय का? हे तुमचीच तत्त्व आहेत ना प्रभाकर प्रभू. मग माझ्या मुलाला तुम्ही एकच असा वेगळा न्याय का देता? मला माझा मुलगा घरामध्ये हवा आहे असं आता सुनंदा म्हणते. तर इथे फटाके बाहेर आता सकाळ सकाळ वाजत असतात. तेव्हा सगळेजण बाहेर येतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की तेजस, काय करतोयस तू तेजस? तेव्हा इथे सगळ्यांना असं वाटत असतं की तेजस असं का करेल. दिनेश म्हणतो, कोण आहे रे जो आमच्या अंगणामध्ये इथे बार वाजवतोय सकाळ सकाळ? तेव्हा इथे गायत्री म्हणते की हा तेजस कुठे गेला? प्रभूंचा ड्युटा गेला कुठे? तेव्हा तेजस म्हणतो की वहिनी, प्रभूंचा ड्युटा इथे आहे. आणि सकाळ सकाळ तेजस आता छान इथे आल्याचा चहा पित असतो आणि तिच्याकडे बघत असतो.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, तेजस घरामध्ये आल्यामुळे सगळे खूप आनंदी असतात. आबा म्हणते की दादा, मी तुझं सगळं सामान तुझ्या रूममध्ये नेऊन ठेवते. तेव्हा गायत्री म्हणते, थांब थांब, कुठे चाललीस तू? अजिबात त्याचं सामान त्याच्या रूममध्ये नेऊन ठेवायचं नाही. म्हणजे तेजस, नानासाहेबांनी जरी तुला माफ केलं असेल आणि जरी तू या घरामध्ये परत आला असशील ना, तरीसुद्धा या घरामध्ये कुणी कुठे राहायचं आणि कसं राहायचं हे अजूनही मीच ठरवणार, कळलं ना तुला? तर इथे गायत्रीने हा निर्णय मुद्दामून घेतलेला असतो.